सर्वांना सुप्रभात. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, युनियन स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्य स्टेट संघटनांचं प्रतिनिधित्व करताना मी विविध प्रश्न प्रशासनाचे प्रभावीपणे मांडतो. आज ठाणे महानगरपालिकेची अवस्था एवढी दयनीय आहे. आज ठाणे महानगरपालिकेची अवस्था एवढी दयनीय आहे. वर्तमानपत्रांमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. माननीय आयुक्त जसवाल साहेब असताना त्याच्यानंतर आयुक्त सिंगल येऊन गेले, बिपिनजी शर्मा येऊन गेले, बांगर येऊन गेले, आता सौरवराव आहेत. म्हणजे 4 आयुक्त झाले. त्याच्यापूर्वीच्या आलेल्या हे 4 आयुक्त, त्याच्या पूर्वीच्या आलेल्या आधीचे पहिले जसवाल साहेब, जसवाल नंबर 1, विजय सिंगल नंबर 2, बिपिनजी शर्मा 3, बांगर 4 आणि आता सौरवराव 5. या 5व्या आलेल्या आयुक्तांचं, सौरवराव यांचं धोरण जरी पॉझिटिव्हली असलं परंतु कुठेतरी सत्ताधाऱ्यांना विकलेले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हे काम करत आहेत. राज्यामध्ये सत्तांतर झालं, पुन्हा महायुतीचं सरकार आलं, बीजेपी आरएसएससह एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, खारघरमध्ये लोकांच्या चेंगराचेंगरी, उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने दंगली झाल्या, चेंगरचेंगरी झाली, लोक मृत्यू पावले, अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या. बदलापूर हत्याकांड झालं, सुसाईड, बदलापूर हत्याकांडानंतर एन्काउंटर घडवलं गेलं. गुन्हेगाराचं सरकार ठरवतं. आता सरकार सगळ्यात निर्णय ठरवतं. आता 2.5 वर्षाच्या कालामध्ये जवळजवळ 45,000 कोटी रुपये मुंबई, 45,000 कोटी रुपये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर या महानगरपालिकांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अनाडी मुख्यमंत्र्यांचे अनाडी निर्णय, अशिक्षित मुख्यमंत्र्यांचे अशिक्षित निर्णय. निवडणुकापूर्व सत्तांतरासाठी 45,000 कोटी लाडक्या बहिणीचे वाटप केले. म्हणजे ते 45,000 कोटी, हे लाडक्या बहिणीचे 45,000 कोटी म्हणजे 90,000 कोटी, म्हणजे 90,000 म्हणजे किती झाले, जवळ 1000 म्हणजे 1 अब्ज रुपये या सत्ताधाऱ्यांनी असे उधळले. आणि ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही हे 45,000 कोटी रुपये, 6,000 कोटी, 6,000 कोटी, 6,000 कोटी काढले, त्यांच्या निविदा कधी निघाल्या, त्यांचे कामे किती झाले, हा गौड बंगाल आहे. एकट्या ठाणे महानगरपालिकेत बिना कामाचे, काम न करता देयकं काढलेली गेली आहेत. ती किती, 12,000 कोटीची देयकं काढली गेलेली आहेत. किती देयकं काढली आहेत, 12,000 कोटीचे देयकं विना काम न करता काढलेली गेली आहेत. ती कशी काय काढली, मग ते घनकचरा खतामध्ये असतील. घनकचराच्या खत कार्यकारिणीमध्ये अनेक वेळा खत कार्यकारिणी बनवले गेले, संपले, मिटले. या घनकचराचा एक घनकचरा विभाग म्हणजे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं कुराण आहे. घनकचरा विभाग म्हणजे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेतील घनकचरा विभाग. घनकचरा विभाग म्हणजे महाराष्ट्र नगरपालिकेतील घनकचरा विभाग म्हणजे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं कुराण आहे. या भ्रष्टाचाराच्या कुराणामध्ये खासदार नरेश म्हस्के ठेकेदार आहेत, एकनाथ शिंदेचे ठेकेदार आहेत, आरोग्य खात्याचे कोविडमधले ठेकेदार एकनाथराव शिंदे आहेत. कोविडमध्ये अनेक पीपी किट असो, काही असो, वाढीव रकमा घेऊन पीपी किट दिली, औषधं दिली, रेमडेसिवीरची औषधं दिली. हे टेंडर कधी काढले, काय केले, अनेक कर्मचारी भरती केले, अनेक कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती केले कोविड कालावधीमध्ये आणि त्यांना काढलेही. जे कर्मचारी कोविड कालावधीमध्ये काम केले त्यांना काढलेही. आता समाज नियोजन अधिकाऱ्यांच्या लोकांना, युवा पिढीला, शिकलेल्या पिढीने शिक्षण देण्यासाठी एक ट्रेनी भरत्या महानगरपालिकेमध्ये करून त्या कर्मचाऱ्यांना 6-6 महिन्याच्या वेतनावर, ठोक वेतनावर ट्रेनिंग दिली जाते, त्यांचा पगार दिला जात नाही. आणि त्या कर्मचाऱ्यांना पुढील भवितव्य काय, तर त्यांना मुख्यमंत्र्यांचे पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश नाही. स्वतंत्र भारतातील आलेल्या सरकारने मेक इन इंडिया घडवायचं ठरवलेलं आहे. परंतु मेक इन इंडिया घडवताना
इकडे योजना जाहीर करायच्या, युवा पिढीला शैक्षणिक सेवेमध्ये सरकारी खात्यामध्ये ठोस पगारावर ट्रेनिंग भत्ते अंतर्गत लोकांना भरत्या करायच्या, पण त्या भरत्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीमध्ये सामावून घेणार नाहीत. मग ते लोक बेकार करून ट्रेनिंग घेऊन जाणार कुठे, हा एक प्रश्न आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टर कडे सफाई कामगार काम करतोय, ते कामगार त्यांना ठोस वेतन देत नाही, त्यांना कामातून कमी झालंय. जो बोलेल त्याला कामातून केलं कमी जातं. आज तुम्ही मिनिमम वेज किती आहे, मिनिमम वेज किती आहे, 28,000 का 18,000 रुपये आहे. मॅक्झिमम वेज 28,000 रुपये आहे. पण ठेकेदार काम करताना कर्मचाऱ्यांचा वेतनाचा ठोस जे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात कर्मचारी यांना किती वेतन देतं, तर त्यांना दिलेले 28,000 10,000 रुपये हे ठेकेदार लोक कापून घेतात. मग त्यांना मिनिमम वेज किती दाखवतात, 18,000 देतो असे दाखवतात. मिनिमम वेज 18,000 आहे, मॅक्झिमम 28,000. त्यात 10,000 जर कापले तर 18,000 मिनिमम वेज त्यांना येतो. म्हणजे हा जो त्यातला 10,000चा हिस्सा ठेकेदारांना जातो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरल बेसवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना किती मिळतो पगार, फक्त 18,000 मिनिमम वेजनुसार. आणि प्रॉव्हिडंट फंड वगैरे कापून त्यांना 15,000 पगार हातामध्ये येतो. तर अशा प्रकारचा मुद्दा आताच्या विधानसभेमध्ये एक महिला आमदारांनी मांडला होता की कर्मचाऱ्यांकडून 10,000 रुपये नेट ठेकेदार लोक घेतो कापात करून, त्यांचे एटीएम कार्ड सगळे डेबिट कार्ड सगळे त्यांच्याकडेच असतात. त्यामुळे तो आलेला निधी सरप्लस ते ठेकेदार घेतो. अशा प्रकारे दुरावस्था आहे. संपूर्ण मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, वसई विरार पालघर सगळ्या महानगरपालिकांना मुख्यमंत्र्यांनी 6,000 कोटी रुपये दिले. मग या 6,000 कोटीचे निधी कसा काढला, खर्च कसे केले, काहीच नाही. नुसत्या रंगरंगोटी लाइटिंग करण्यामध्ये 3,000 300 कोटी रुपये उडवले. 1,000 कोटी 2,000 कोटी रस्ते दुरुस्ती काँक्रिटीकरण करण्यासाठी गेले. पण तेच काँक्रिटीकरण रस्ते आता अमृत योजनेअंतर्गत खोदले गेले. तेच काँक्रिटी करण्याचे रस्ते डिफेक्ट लायबिलिटी नसतात ते अमृत योजनेअंतर्गत खोदले गेले. मग पुन्हा त्या रस्त्यांची टेंडर्स, पुन्हा रस्त्यांची बिले. म्हणजे गेल्या 5 वर्षातील 3,500 कोटीचं ऑडिट नाही आहे. गेल्या 5 वर्षातील 3,500 कोटीचं ऑडिट नाही. ही घटना खरी आहे. जे विधानसभेमध्ये केळकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केले, ऑडिट नाहीये, भ्रष्टाचार रंग्यात चाललेला आहे. सफाई कामगारांच्या भरत्या होत नाहीत. आता लाड पगडीचा ठराव जो मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ग्वाही दिली, लाड कमिटीच्या ठरावानुसार जो काही कोर्टाने निवाडा दिला आहे त्यानुसार आता भरती करण्याचं चालू आहे. सफाई कामगारांचा प्रश्न पण भिजत चालू आहे. इकडे न्यायालय त्यांना परवानगी देतं, याला विधानसभेतील मुख्यमंत्री परवानगी देतात, परंतु इथे महानगरपालिका ते ठराव अंमलबजावणी आणत नाहीत. महानगरपालिकेतील आयुक्त प्रशासन ते ठराव अंमलबजावणी आणत. आज 15 वर्ष झाली सफाई कामगारांना त्यांच्या स्वतःच्या जागेत मालकी हक्काची घरे मिळत. ठाण्यामधील परिस्थिती जे 1966 मध्ये 1966 मध्ये दादोजी कोंडे येथील मैदान झालं. या मैदानापूर्वी तिथे लोकांची मालकी हक्काची घरे झोपड्या होत्या. तिकडनं कर्मचाऱ्यांना दिवंगत सांगून शिंदे कामगार नेते युनियन 60 वर्ष ठाणे शहरामध्ये काम आहे. त्याने त्यांच्या शब्दाखातर कर्मचाऱ्यांनी जागा रिकामी केली. दादोजी कोंडे मैदान झालं. मैदानाचं नंतर स्टेडियम झालं 78-79 मध्ये. गडकरी रंगायतन झालं. मारुतराव शिंदे तराण तलाव झालं. म्हणजे ठाणे शहराचा खरा विकास जो केला तो त्या काळचे नगराध्यक्ष सतीशचंद्र प्रधान, नगरसेवक सतीशचंद्र प्रधान आणि आमचे वडील दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं सुद्धा नगरसेवक यांनी महानगरपालिकेमध्ये त्या काही 2-2 दिले. 1970च्या दशकामध्ये 1970च्या दशकामध्ये चांगो शिंदे यांनी 2 नगरसेवक दिले. एक लविंगले दिले, एक रमेश पंडित दिला. आणि 1987 मध्ये म्हणजे 82 जेव्हा महानगरपालिका प्रस्थापित झाली त्यावेळेस 87 जेव्हा पहिली निवडणूक झाली वसंतराव डावकरेंसारखे नगरसेवक निवडून आले. दुसरे महापौर पण बनवले. या सत्तांतर्गत एकाचा खूनही झाला. शिवसेनेची सत्ता पलटी करून लावली. त्या शिवसेनेतील एका नगरसेवकाचा खोपकरांचा खूनही झाला. आनंद दिघेंना अटक झाली होती. वर्षभर त्यांना सोडवण्यात आलं नव्हतं. अनेक आंदोलनं झाली. चांगो शिंदेने मोर्चे, आंदोलने, उपोषणे, संप सुद्धा पुकारले. 1982चा संप, 1992चा संप, नवी महानगरपालिका भवन पाचपगड झाल्यानंतर 92चा संप, 1982चा जो जुनी महानगरपालिका होती जवाहरबाग तिकडचा संप, 92च्या संपामध्ये तर एवढा प्रचंड झाला, आठवडाभर ठप्प होतं, कचरा वितरण ठप्प होतं, सगळ्या गोष्टी ठप्प होत्या.
महानगरपालिकेच्या गेट समोर भलं मेलेलं गाडो टाकण्यात आलं, लोक त्याच्यामध्ये सस्पेंड झाले. परंतु आंदोलन हे खरं असतं. मग ते एक माणूस जरी असला तरी आंदोलन होतं, 2 माणसं जरी असलं तरी आंदोलन होतं, 3 माणसं असलं तरी आंदोलन होतं, 10 माणसं असले तरी आंदोलन होतं, आणि 100 माणसं असले, 1000 माणसं असली तरी आंदोलन पुकारलेलं आंदोलन होतं. महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा देण्यासाठी आज आम्हाला संप पुकारावा लागतोय. कारण सातत्याने गेली 2-2.5 वर्ष हा रवींद्र शिंदे पाठपुरावा करतोय. आत्मध्यानाचा इशारा द्यावा लागतोय. तेव्हा कुठे प्रशासन जागे होते, तेव्हा कुठे 180 कोटी रुपये दुसऱ्या हप्त्यामध्ये वाटले गेले. आता तिसरा आणि चौथा हप्त्यामध्ये पुन्हा 180 कोटी रुपये लागणार आहेत. चौथ्या हप्त्यामध्ये पण 180 कोटी रुपये लागणार आहेत. म्हणजे एकूण 360 कोटी अजून देणं महानगरपालिकेला आहे. मग तुम्ही हजार कोटीचे महानगरपालिका भवनाचे का प्रशासनाचा प्रस्ताव कसा काय मंजूर होतो? नवीन कार्यालय मुंब्रा असेल, पाचपकडी असेल, नवीन भवन कार्यालय आज महानगरपालिकेला टीडीआय अंतर्गत रुस्तमजी साकेत जवळ मोठं 20 माळ्याचं कार्यालय उभारून दिलं, पण 1 रुपया भाड्याने ते जितू या संस्थेला गुजर त्यांना दिलेले. मग महानगरपालिकेमध्ये कथित भ्रष्टाचार, अनेक स्थावर मालमत्ता लोक प्रतिनिधींनी गिळंकृत केलेले आहेत. ते जर महानगरपालिकेने घेतलं, योग्य तो भाड्याने दिले, तर महापालिकेला किती महसूल होतील? जे महानगरपालिकेने 550 कोटी रुपये खर्च करून नाले बांधले, त्या नाल्याबरोबर किती अतिक्रमणे केले, त्यांची दंडात्मक वसुली नाही. मी प्रस्ताव बनवलेले आहेत, 100 कोटी रुपये ते वसूल होतील. असे विकास महसुलीचे प्रस्ताव महानगरपालिका बनवत नाही. योग्य टॅक्स वसुलीचे नियोजन करत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. जो निधी येतो तो फक्त विकास कामासाठी खर्च होतो. मग प्रशासनातील काम करणारे कर्मचारी, महानगरपालिका हा शासकीय कर्मचारी नाही का? हा माझा विचारणा आहे. मी वारंवार विचारणा करतो. परंतु आम्ही देतो करतो हे देतो भावना नाही, तर कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार आहेत. कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार आहेत, तो त्यांना मिळालाच पाहिजे. जर कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार नाही मिळाला तर भले उपाशी राहिलं तरी चालेल, पण आम्ही महानगरपालिका बंद करू. भले उपाशी राहायला लागत चालेल, पण महानगरपालिका बंद करू. मला विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार कायदा केला, कामगार मंत्री होते. हिंदू कोड बिलाचा कायदा केला, महिलांना अधिकार दिले. कर्मचारी कामगार वर्गाला युनियन स्थापन करून कामगारांचे हक्क मिळवण्याचे अधिकार गेले. कायदा मंदिर प्रवास हक्काचे अधिकार दिले. चौदार तळ्याचे आंदोलन करून चौदार तळा आंदोलन करून हक्काची जाणीव करून दिली. त्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन घडलेल्या कामगार संघटना हे कामगारांच्या न्याय हक्कासाठी भांडणार. म्हणून येणाऱ्या आता 7 तारखेला आम्ही महानगरपालिका ठाणे महानगर बंद करण्याचा ठराव सर्व संघर्ष समिती ऑल कामगार संघटनेने केलेला आहे. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं नेतृत्व महान आहे. कधी 5 पैशाची कोणाची लिप्त आली नाहीत, पण 5 पैसे कधी कोणाचे घेतले नाहीत. पण इकडे आम्ही दुसरे शिंदे आमचं नाव बदनाम करतायत, दुसरे शिंदे आमचं नाव बदनाम करतात, दुसरे शिंदे आमचे नाव बदनाम करतात, की नावावरती 50-50 खोके गद्दारी करतात. त्यामुळे एकनाथजी शिंदे हे शिंदे नावाला कलंक आहेत असं मी म्हणेन. एकनाथरावजी शिंदे शिंदे नावाला कलंक आहेत असं म्हणेन. कारण चांगो शिंदेचं एक प्रतिमा आहे, एक गरिमा आहे, एक नाव आहे, एक महान हस्ती आहे, ज्यांनी ठाणे महानगरपालिकेसाठी बरंच काय केलं. ग्रामपंचायतीपासून, नगर परिषदपासून, नगरपालिकेपासून ते महानगरपालिका प्रस्थापित होऊन महान कार्य आहे कामगारांसाठी. आज खाटण रोड परिसरामध्ये कोणी वाली नाही म्हणून कर्मचाऱ्यांच्या इमारती बांधल्या जात नाहीत. खाटण रोड परिसरामध्ये वाली नाही, कर्मचाऱ्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न सुटत नाही. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट महोदय, कालच टीव्हीवरती मी ऐकलं की सफाई कामगारांच्या घरांचे प्रश्न त्यांनी मंजूर केलेला आहे. त्यामुळे तो लवकर सुटावा. स्वयं विकास योजनाद्वारे सफाई कामगारांची घरं व्हावीत. अशा प्रकारे केवळ विकासकाला जागा हस्तांतर करायची आहे, किंवा एका विकासकाच्या घशात जागा घालायची आहे, म्हणून हे प्रश्न भिजत पडलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न मी धदास लावणार आणि रवींद्र शिंदे असं कुठले गैरकृत्य होऊन देणार नाही. एक कुणाचे ड्रीम स्वप्न नाही, कुणाचे ड्रीम करू. खाटण रोड विभाग, सफाई कामगारांचा विभाग हा चांगो शिंदेने बसवलेला 1966-60 पासून बसवलेला विभाग आहे. तिथे चांगो शिंद्यांचं स्वप्नातले कामगारांच्या वसाहताच्या इमारती होतील. हा प्रश्न हा त्यांचा चिरंजीव रवींद्र चांगो शिंदे त्यांना ग्वाही देतो. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कामगारांची सफाईची घरं मी उभी करून राहणार आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा संप आहे. या संपामध्ये सगळ्यांनी सामील व्हा. बघता काय सामील व्हा. सिंहासन खाली करो, जनता आई है. सिंहासन खाली करो,
जनता आई है. धन्यवाद जय विजय.